हां हां बोला, कोण विचारणार? मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे पडघम देखील वाजू लागलेले आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, गाठीभेटी होतात आहे. राजकीय युती थेट जाहीर झाली नसली तरी निश्चित मानली जाते. मात्र मुंबईतल्या काही जागांवरती रस्सीखेच आहे असं समजताय. काय नेमकं स्टेटस आहे, कशा पद्धतीने सुरू आहे सगळं? प्राथमिक चर्चा सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यानंतर विभाग वाईज आमच्याकडनं जो अहवाल पक्षप्रमुखांनी घ्यायचा तो घेतलेला आहे आणि काही लोकांना जी विशेष जबाबदारी दिली होती की नेमकं कुठच्या सीट्सवरती आपण लढलं पाहिजे, कुठच्या सीट्स वेळप्रसंगी सोडले पाहिजे, ह्याच्यातला एक मोठ्या प्रमाणावरती आढावा हे आमच्याकडनं घेऊन पक्षप्रमुखांकडे दिले आणि त्याचा एक भाग म्हणूनच या सर्व चर्चा सुरू झालेल्या आहेत. प्राथमिक चर्चा आहेत, अजून अधिकृतरीतीने दोन्ही बाजूचे लोक बसलेले नाही आहे. ते बसल्यानंतर दोन्ही वरिष्ठ नेते आहेत, कारण स्वतः मनसे पक्षाचे राज ठाकरे आहेत, आमच्या पक्षातून आदरणीय उद्धवजी आणि विशेषतः उद्धवजी आणि आदित्यजींचा मुंबईसारख्या शहरामध्ये प्रत्येक भागांमध्ये त्यांचा अनुभव आहे, कुठच्या जागा आपण लढले आहेत किंवा लढू शकतो. म्हणून मला असं वाटते की बाकीच्या सर्वांबरोबर प्राथमिक चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय मात्र हे दोन्ही नेते लवकरात लवकर घेतील. परंतु आता निवडणुकीचा तुम्ही पाहिलं असेल की कसं घोळ चाललेला आहे. आताच काल शनिवारी रात्री काही नगरपरिषदेच्या निवडणुका स्थगित केलेली आहे. मला वाटते ही नामुष्की या अगोदर कधी अशी आली नाही तशी निवडणूक आयोगावरती आलेली आहे. आणि एकंदरीत तुम्ही जर बघितलं असेल की मतदार हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की आता आमचं मतदान कधी होईल. मग त्या जिल्ह्यामध्ये कामावर जाणारी लोक असतील किंवा व्यवसाय करणारी लोक असतील, काही सुट्टीवर जाणारे लोक असतील, त्यांच्यावर त्यांचा नेमकं काय परिणाम होणार आहे म्हणजे ह्यातूनच स्पष्ट मला दिसतो की एक सावळा गोंधळ पूर्ण या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये चाललेला आहे. निवडणूक आयोगांवरती किती आता विश्वास ठेवायचं, किती ती यंत्रणावरती ठेवायचं, असं संभ्रम ज्यावेळी लोकांच्या मनामध्ये निर्माण होत असताना अशा निवडणुका स्थगिती होणं हे मला वाटते अत्यंत दुर्दैवी आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील निवडणुकीचा मार्ग मोकळा जरी केला असेल तरी अनेक नगरपरिषदांमध्ये त्यांनी हे स्पष्ट सांगितलेले की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून तुम्ही ते निवडणुका लावू शकतात. मग हा प्रश्न निर्माण होणार आहे की जर उद्या सुप्रीम कोर्टने काय वेगळा निर्णय दिला तर मग ते जे निवडून आलेले लोक असतील किंवा त्याचा निकाल असेल तो जाहीर होणार आहे की नाही होणार आहे. म्हणून एकंदरीत तुम्ही जर बघितलं असेल प्रशासन म्हणजे जो शासनाचा भाग आहे आणि शेवटी निवडणूक आयोग जरी वरती काम करत असेल तरी देखील जातीची जनगणना किंबहुना बाकीचे जे आरक्षण आहेत त्याची मर्यादा ओलांडला नाही पाहिजे ही जबाबदारी कोणाची होती? ही सरकारची होती, शासनाचे प्रशासनाची होती. ते दुर्दैवाने झालेला पाहायला मिळत नाही. म्हणून सावळा गोंधळ चाललेला आहे. आणि आता तर तुम्हाला माहिती आहे की काही लोक तर डायरेक्ट आकडे द्यायला लागलेले आहेत. म्हणजे चंदगडची एक गोष्ट ही एक व्हिडिओ क्लिप जी फिरते त्यातून तुम्ही बघितलं असेल की वैभव वागोळे हे 13,600 मतांनी निवडून येणारच आणि तुम्हाला जर काय 11,000पेक्षा जास्त मतं पाहिजे असेल तर एवढे पैसे मोजा. आमचं मशीन निवडणूक आयोगाच्या EVM वाल्यांशी बोलणं झालेलं आहे की एवढी हिंमत जर असे डायरेक्ट रीतीने जर होत असेल तर या निवडणुकी प्रक्रियेबद्दल एक साशंक निर्माण झालेला आहे. मनामध्ये लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्याचे परिणाम लोकशाहीच्या दृष्टिकोनातून पुढे ज्या निवडणुका येतील जिकडे लोकांना वाटेल किंवा आम्ही जे दिलेल्या मताचा आदर झालेला नाही आहे आणि निर्णय झाला नाही तर उद्या भविष्यकाळामध्ये लोक रस्त्यावर उतरतील की काय अशी परिस्थिती भविष्यकाळामध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येईल. याला जोडून प्रश्न आहे की भाजपने एक अंतर्गत सर्वे केलेला त्याच्यात त्यांचं म्हणणं असं आहे की 175च्या जवळपास नगराध्यक्ष त्यांचे ते या निवडणुकीत निवडून येतील, त्यामुळे मोठ्या भावाच्या भूमिकेत ते जाऊ शकतात. नाही ते तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने पैशाचा अमाप वाटप केलं जातोय त्यांना स्थानिक चेहरे हे घेऊन जाऊ शकत नाही अशी परिस्थिती. आता तुम्ही तर बघता की 2 उपमुख्यमंत्री कोण एक हेलिकॉप्टरमधून धावतोय, कोण विमानातून धावतोय. हीच पूर परिस्थितीमध्ये ही कुठे होती ही लोक? हीच जे शेतकरी आणि लोकांना न्याय देण्यासाठी एवढी तत्परता का त्यांनी दाखवली नाही आहे? याचा अर्थच असा आहे की सत्ता आपल्या ताब्यात ठेवली पाहिजे. या भूमिकेतून सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाहिजे तसं घोषणेचा पाऊस मला असं वाटते जाहीर आचारसंहिता असताना देण्याचं काम करत आहे.
आणि म्हणून कदाचित त्यांचा जो सर्वे असेलच, त्याला ते वाटतच असेल की इकडे हे होणार आहे तिकडे. आणि तुम्ही बघितलं असेल की लोकशाहीमध्ये पहिल्यांदा असे होत आहेत की 100 नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध निवडून आले. ही शोकांतिक आहे लोकशाहीची. मी म्हणतो एक माणूस पण जर असं 100मध्ये कोण उभा राहिला नाही का, ह्याचा अर्थच असा आहे की पूर्ण रीतीने यंत्रणाच ताब्यात घेऊन तिकडची सर्व राजकीय पक्ष म्हणजे मग विरोधी पक्षाचे पण लोकांना एक दडपण निर्माण करून अशा प्रकारे जर हे होत असेल तर मला वाटते लोकशाहीसाठी घातक आहे. दोघींनी श्रेयवादाची लढाई आज पुन्हा एकदा पाहायला मिळाली. शिंदे आणि भाजपचे लोक, शिंदेची लोक आम्ही सामने आणि गणेश घाटाचं उद्घाटन होतं, पण आम्ही करू त्याच्यामुळे आम्ही तुम्ही झाले. आगे आगे देखील होत आहे काय. आता तुम्ही बघितलं असेल की ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे एकमेकांवरती शाब्दिक बोलायला लागलेले आहेत, वेगवेगळी टीका करायला लागलेले आहेत. आता मंत्री पण बोलायला लागलेले आहेत. जे मंत्रिमंडळातली लोक भारतीय जनता पार्टीवरती बोलायला लागलेत की हे पक्ष फोडणारी लोक आहेत, हे अशाच पद्धतीने यांचं राजकारण करतायत. तर नगरपालिकेच्या नंतर जिल्हा परिषदमध्ये अजून एकमेकांवरती चिखल फेकणार आहेत आणि महानगरपालिकेमध्ये तर एकमेकांचे कपडे फाडेपर्यंत परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि हे सत्ताधाऱ्यांमध्येच होतं आहे. याचा अर्थच असा आहे की ही सत्ताधाऱ्यांना सर्वच सत्तेचं सत्ताकरण करत असताना सत्तेची पदं घेऊन अर्थकरणचं राजकारण करायचं हे स्पष्ट झालेलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच एकनाथ शिंदे आता मुंबई महानगरपालिकेच्या जे पालकमंत्र्यांचं कार्यालय असतं त्या ठिकाणी जाऊन किंवा त्यांचे इतर आमदार खासदार तिथे बसून जनता दरबार घेण्याच्या तयारीत याआधी हे कार्यालय लोडांकडे होते, त्यावेळेस ते पालकमंत्री मग अगोदर झोपले होते का? मग अगोदर त्यांनी या सर्व मुंबईतल्या प्रश्नाच्या बाबतीत का नाही त्यांनी लक्ष घातलं? निवड फक्त फवारे मारून होत नाही. आता ॲक्शन मोडमध्ये असणारे उपमुख्यमंत्री, नगरविकास खात्याचे मंत्री, पर्यावरणची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्याबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही. मुंबईचं कशामुळे झालं आहे, काय झालं आहे ह्याचा कुठेही देखील आधार ते देत नाही आहे. आणि मग कुठेतरी इथोपियामध्ये काही गोष्ट झाली त्याचा आधार देण्याचं काम हा संशोधन करण्याची भूमिका घेत असतील तर या शासनावरती किती विश्वास ठेवायचा आहे. आणि म्हणून अशा कितीही प्रकारचे जनता दरबार झाले आणि जनता दरबार झाले तरी देखील मुंबईत काही फरक पडणार नाही. आता त्यांनी ठाण्यामध्ये काय फरक पडतोय बघा, कारण 2-2 जनता दरबार मंत्री घेत आहेत आणि मंत्र्यांनी तर तिकडे एकमेकांना चॅलेंज देण्याचं काम केलेलं आहे. अर्थात रवींद्र चव्हाण बोललेत प्रदेशाध्यक्ष की 2पर्यंत आम्हाला टिकवायची आहे, नंतर काय होईल माहीत नाही. तर हे सर्व बघू. पण सत्तेतले सत्ताधारीच एकमेकांच्या विरोधात एकमेकांच्या बद्दल काय काय बोलतायत. तुम्ही पाहिलं असेल की काही जर तर म्हणतात की आम्ही लंका जाळून टाकू, तर दुसरे सांगतायत की तुम्ही श्रीलंकामध्ये नाही आहे, भारतात आहात. म्हणजे काय चाललंय काय. आणि तेही एक वर्चस्व पदाची लोक म्हणजे संविधानाशी संबंधित असलेले राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकमेकांवरती टीका आणि मंत्रिमंडळातच करायला लागलेत. त्यातून राजकारण कुठच्या दिशेला चाललेलं आहे या राज्याचा हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. राज्यातील 20 नगरपालिका आहेत जवळपास, त्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, त्याचा परिणाम काय होऊ शकतो? नाही, मग मी बोलल्याप्रमाणे की त्याचा अत्यंत गंभीर परिणाम होणार आहे. कारण तो मतदारांना पासून त्याला वंचित ठेवण्यात येणार आहे. कारण आपण बघितलं असेल की काही लोक सुट्टीवर जातात, काहींचं वेगवेगळे व्यवसाय आहेत, त्यावेळी तिकडची जरी सुट्टी झाली असेल तरी जिल्ह्यामध्ये ती सुट्टी नसते. तर मोठ्या प्रमाणावरती परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ज्या ज्या लोकांनी या प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावरती यंत्रणाचा वापर केला त्यांना आता परत संधी मिळणार आहेत की मोठ्या संख्येने अजून कारण कसं आहे, अनेक वेळा काही रॅलीजच्या माध्यमातून जे कार्यकर्ते दुसऱ्या कुठच्या पक्षाला सहकार्य करत नाही पण ते रॅलीच्या माध्यमातून येत आहेत. आता ह्याच्यातून जे विरोधी पक्षातली लोक आहेत, जे लोक आलेले आहेत त्यांच्यावरती अंकुश घालण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावरती अमाप पैसा वाटण्याचा परत एक संधी या सर्व लोकांना मिळालेली आहे आणि त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येईल. भाऊ, तुम्ही चांदवडचा जो उल्लेख केलाय, भाजपचा जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे वैभव बागुल यांना 13,642 मतं मिळणार हे जवळपास फिक्स आहे, अशा पद्धतीचे ऑडिओ व्हायरल होते. आणि तुम्हाला जर मतं पाहिजे असतील तर 1 कोटी द्या. आज काय आहे त्याकडे कसं पाहताय? ही दुर्दैवी आहे की जर सत्तेतली लोक आकडे न्याय सांगायला लागलेले आहेत आणि तुम्ही एवढे कोटी द्या, तुमचाही आकडा आम्ही फिक्स करू, म्हणजे फिक्सर झालेले आहेत सत्तेतली लोक. जर भविष्य काळामध्ये तो नगराध्यक्ष या मताने जर निवडून आला तर तिकडे चंदगडची महानगरपालिका आम्ही चालूच देणार नाही. कारण ही शेवटी लोकशाहीवरती कुठेतरी काळा फासण्याचं काम चाललेलं आहे. आणि म्हणून आम्ही बघणार आहोत ह्याच्यातली तक्रार संबंधित ज्यांना त्यांनी सांगितले अपक्ष उमेदवार त्यांनी केलेली आहेत. निवडणूक आयोग काय याच्यात कारवाई करणार आहे बघू. पण तसं जर झालं
तर मात्र चंदगडची महानगरपालिका नगराध्यक्षाला आम्ही आत घुसू देणार नाही. महायुतीमधल्या नेत्यांमध्ये विशेषतः प्रचारामध्ये चढाओढ पाहायला मिळते, धावपळ पाहायला मिळते. ते इतर पक्षांवरती आरोप करण्याच्या ऐवजी आपापल्या पक्षांवरतीच, मित्र पक्षांवरतीच आरोप करताना पाहायला मिळतात. माणिकराव कोकाटे असतील, गणेश नाईक असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, एकमेकांवरती आरोप आणि धावपळ त्यांची पाहायला मिळते. हेच आहे ना, म्हणजे हे सत्ता आपल्याला वरची मिळालेली आहे, पण स्थानिक सत्ता आमच्या ताब्यात असली पाहिजे किंवा स्थानिक सत्ता आम्ही दुसऱ्याची आमच्या ताब्यात घ्यायला पाहिजे. हे रस्सीखेचच चाललेले आहेत. आणि मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे सत्ताकरणपेक्षा अर्थकरण ह्यातला मोठा आहे. आणि तो अर्थकरणासाठीच पाहिजे ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, महाराष्ट्राची संस्कृती बिघडली तरी चालेल, पण मात्र एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करून ही सत्ता काबीज करायची अशातला धोरण या लोकांचा दिसतो. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की परवा ज्यावेळी खडसे साहेब बोलल्याप्रमाणे की नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीला शक्यतो राज्याचे नेत्यांनी स्थानिकांवरती ती निवडणूक सोडली पाहिजे, पण ती न सोडता हीच मंडळी जाऊन प्रचार करून आणि काही भागांमध्ये तर तुम्ही मतदान केलं नाही तर मग याद राखा तुम्हाला निधी दिली जाणार नाही अशातल्या धमकी मतदारांना दिले जात आहेत. हे उघडा महाराष्ट्र बघतोय आणि ह्याचे परिणाम भविष्यकाळामध्ये ह्या राज्यालाच भोगावे लागणार आहे. याला जोडून एक प्रश्न आहे. एकनाथ शिंदे असं म्हणतात भाजपला की भाजपने युती धर्म आहे तो पाळावा, नाही तर संघर्षाची वेळ येईल, असं एकनाथ शिंदे बोलून याकडे आपलं नाही. आता ते तर म्हणतायत मी बाळासाहेबांच्या विचाराने काम करणारा कार्यकर्ता आहेत, मग त्यांच्यातलं शिवसैनिक कधी जागा होणार आहे. पण हे दाखवायचे दात वेगळेत, खायचे दात वेगळेत. याच लोक नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर सत्तेसाठी परत एकत्र येतील. हे फक्त तुम्ही रडल्यासारखा करा, मी मारल्यासारखा करा, हे स्पेस ऑपोजिशनचं घालवण्यासाठी हे सर्व धावपळ चाललेली आहे. आणि त्यांना असं भासवायचं आहे की आता आम्हाला विरोधी पक्ष राहिलेलंच नाही आहे, जी काय लढाई ती आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. महानगरपालिकेमध्ये मुंबई सोडल्यास प्रत्येक भागांमध्ये किंवा बाकीच्या महानगरपालिकेमध्ये युती करायचं नाही, हा भारतीय जनता पार्टीचा हा एजेंडा आहे. त्याची सुरुवात ही हळूहळू करून तो दबावतंत्र त्यांच्यावरती वापरण्याचं काम करतायत. पण मला वाटत नाही की त्यात काय त्यांना कोणीतरी विचारेल. हे स्वतंत्रच भारतीय जनता पार्टी लढणार आहेत. आणि म्हणून मी म्हटल्याप्रमाणे की हे आरोपाची फेरी ही आता झाली आणि आम्हाला तर बघायचं आहे की 2 तारखेनंतर रवींद्र चव्हाण बोलले काय झालं त्याचाही हिसाब घेणार आहोत, आम्ही विचारणार आहोत जाब. आणि एकनाथ शिंदेजी जी बोललेत आणि इतर जे पक्षातले जे नेते बोलत आहेत ते कशा प्रकारे महानगरपालिकेला सामोरे जायचं आहेत. कारण ठाण्यामध्ये युती होणार नाही, मात्र मुंबईमध्ये युती होणार आहे. म्हणजे ठाण्यामध्ये तुम्ही एकमेकांचे कपडे फाडणार आणि इकडे शिवसेनेला संपवण्यासाठी, शिवसेना, मनसे आणि महाविकास आघाडीला संपवण्यासाठी तुम्ही मात्र एकत्र येणार. तर ही दुपट्टी भूमिका जी चाललेली आहे ह्याचा निश्चितपणे हिसाब आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. युतीवर देखील त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही रस्त्यावर उतरून कामं केलेली आहेत, विकास कामं केलेली आहेत, त्यामुळे कोणीही युती केली असेल तर त्याचा काही फरक आम्हाला पडणार नाही. कोण बोलले काय? एकनाथ शिंदे ठाकरे बंधूंवर टीका केली. नाही, असं आहे, कालपर्यंत त्यांच्या घरामध्ये जाऊन जे डिनर डिप्लोमेसी करायचे आणि ज्यांच्या आधारावरती लोकसभेमध्ये प्रचार यंत्रणाचा वापर करून घेऊन करण्याचं काम केलं, आज त्यांना असं वाटतं की त्यांची काहीच किंमत नाही, काहीच होणार नाही. काळ ठरवे आणि महाराष्ट्रातली जनता ठरवे, त्यावेळी मात्र त्यांनी प्रतिक्रिया द्यायसाठी पुढे यावं. माजी मंत्री धनंजय मुंडे बोलतात की आता फक्त माझं राजकारण नाही तर मलाच संपवायला हे सगळे निघाले, असं सुतवायचं त्यांना. नाही, त्यांना उशिरा आलेला शहाणपणा आहे. खरं तर ह्या राजकारणामध्ये ज्यावेळी हे ते सर्व बघत होते हे त्यांना खूप अगोदरच कळलं पाहिजे होतं की ह्याच्यामध्ये मागे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची यंत्रणा, आणि मग तुम्ही बघितलं असेल की त्यांचा राजीनामा घेण्यास त्यांना देण्यास भाग पाडला गेलं. तसेच आरोप भारतीय जनता पार्टीच्या लोकांवरती झालेत. एकही राजीनामा कोणी दिलेला आपल्याला पाहायला मिळाले का? तर हे हळूहळू संपूर्ण राष्ट्रवादीच आणि शिंदे गट संपवण्याचा भाजपचा डाव आहे. कारण अमित शहानी जे सांगितल्याप्रमाणे की आम्हाला स्वतःच्या बळावरती पुढच्या आगामी काळामध्ये जायचे, त्याची सुरुवात ही नगरपालिका, आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.